एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप होतोय। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत आज मुख्यमंत्री बैठक करणार आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेंची आज संध्याकाळी मुंबईत ही महत्त्वाची बैठक होईल। या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आलेली आहे। एसटी कृती समितीची ही महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। काल देखील उदय सामंत यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीमध्ये कोणताच तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत एक बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत मुंबईमधून थेट जोडले गेलेत। अक्षय, अद्यापही एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। डिपोमध्ये सध्या प्रवासी जे आहेत ते आपल्या प्रवासाकरता ताटकळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। कालपासून राज्यभरात लालपरीचा चक्काजाम झालेला आहे आणि लालपरी आपल्याच बस डेपोमध्ये जी आहे ती थांबलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। विविध मागण्यांकरता एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटना समितीकडनं संपूर्ण आंदोलनाची जी आहे ती हाक दिलेली आहे। संप राज्यभर पुकारला जातो। आपल्याबरोबर संदीप शिंदे आहेत जे या संपूर्ण संपाची पुढाकार तुम्ही घेताय। खरं तर काल उदय सामंतांबरोबर तुमची बैठक झाली, निष्फळ ठरली। आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे, आज तरी तोडगा निघणार का? कारण की प्रवासी अडकलेले आहेत, गणेशोत्सवाचा काळ आहे। नाही, निश्चितपणाने अपेक्षा तर हीच आहे की माननीय मुख्यमंत्री हे सर्वांसाठी चांगले करणारे आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज तोडगा निघेल हे 100% खात्री आम्हाला वाटते आहे। आता तर सगळ्यांनाच बोलवलेलं आहे। आपल्या माध्यमातून सगळे जे काही आता सहभागी झालेत त्यांना मागणं एवढंच आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या समोर तडजोडी करताना सगळ्यांचा विचार करून तडजोड करावी। दुसरी बाब, प्रवाशांना आम्ही दैवत म्हणून काम करतो। मग यात्रा असेल, जत्रा असेल, कोकण मान्यांची सेवा असेल, अतिशय प्रामाणिकपणे वर्षाच्या वर्षाला दिवाळी दसऱ्यात सुद्धा आम्ही सेवा करतो आणि त्यामुळं हे आंदोलन काय आजच्या तारखेचं आम्ही केलेलं नव्हतं। हे आंदोलन खऱ्या अर्थानं 9 ऑगस्टचं होतं, परंतु सरकारची वेळ बदलली आणि म्हणून आंदोलनाची वेळ बदलली। अन्यथा गणपतीमध्ये अडवायचा कोणताही हेतू एसटी कर्मचाऱ्यांचा नव्हता। अजूनही आम्हाला आमचं म्हणणं असंच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आमची बैठक घ्यावी आणि बैठक घेऊन तोडगा काढावा। दुसऱ्या मिनिटाला आमचे चालक वाघ स्टेरिंगवरती बसतील, चाकरमान्यांना कोकणामध्ये गणपतीला घेऊन जायला आम्ही उत्सुकच आहोत। आम्हाला प्रवाशांच्या सेवेमध्ये कुठलाही मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे, असं सध्या एसटी संघटनांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आता आपण थेट